आणि आता वळूया इतर बातम्यांकडे। आपल्या देशाचा विकास करण्यासाठी फॉरेनची नोकरी घरदार सोडून येणारे तसे फारच कमी असतात। त्यापैकी एक यामिनी महल्ले। यामिनी आणि तिच्या नवऱ्याने आधुनिक शेती करून भारतीय शेतकऱ्यांना आणि विशेषतः महिला वर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी भारतात येऊन शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली। पाहूया सविस्तर माहिती या फॉरेन रिटर्न यामिनीची। यामिनी मनोज महले पाटील आर्वीच्या भैयासाहेब कदमांच्या 3 मुलींपैकी एक। भैयासाहेब कदमांनी यामिनीताईंना उच्च शिक्षण देऊन 1997 मध्ये मनोज महलेंच्या सुखवस्तू कुटुंबात त्यांचं लग्न लावून दिलं। मनोज देखील कला विषयातले पदवीधर। लग्नानंतर दोघांनी सुद्धा मुंबई आणि 2007 ते 2011 पर्यंत सौदी अरेबियात नोकरी केली। पण सौदी अरेबियात असताना त्यांनी एका डेअरी फार्मची पाहणी केली। त्यानंतर डेअरी फार्मची संकल्पना त्यांनी आर्वी गावात वास्तवात आणण्याचा विचार केला आणि सौदी अरेबियातून थेट आर्वी गाव गाठलं। 1 वर्षाच्या आधी आम्ही लोक परदेशात होतो। 5 वर्ष आम्ही सौदी अरेबिया इथे जॉबसाठी आम्ही तिथे गेलेलो होतो आणि तिथे आम्ही ज्या अद्ययावत शेती बघितल्या किंवा डेअरी फार्म, पर्टिक्युलरली डेअरी फार्मवरूनच आम्हाला एक इन्स्पिरेशन मिळाली तिथल्या की आपण पण इंडियात जाऊन असं काहीतरी करायला पाहिजे। त्यामुळे आमचा मूळ उद्देश इथे येऊन डेअरी फार्म सुरू करण्याचाच होता। पण इथे यायचं म्हणजे सगळा पूर्ण तिथला व्याप सोडून येणे तर हे पटकन लक्षात न येता म्हणजे पटकन आम्हाला असं की हिंमत होत नव्हती। पण आम्ही इतके शेताच्या इकडे आत्महत्येचा प्रकार आणि इथल्या शेतकऱ्यांचे म्हणजे मी माझ्या वडिलांकडूनच बऱ्याचदा ऐकत होते की मजुरांचा प्रश्न आहे, इथे शेती होऊ शकत नाही, आता मजुरं मिळत नाही। तर म्हटलं की पण परदेशात जर एवढ्या अद्ययावत शेत्या होऊ शकतात तर आपल्या भारतात का नाही। म्हणून मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण भारतात जाऊन हा सगळा उद्योग करून बघायचा। त्यांच्या निर्णयाला त्यांच्या वडिलांची आणि पतीची मोलाची साथ मिळाली। यामिनीताईंकडे वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे। गेल्या वर्षभरात दोघांनी 2 एकरात डेअरीची उभारणी केली। त्यानंतर 30 गुंठ्यात पॉलीहाऊस आणि अर्धा एकरात शेडनेट उभारणीचं काम सुरू आहे। यामिनीताईंकडे सध्या 30 दुधाळ जनावरं आहेत। यापासून त्यांना दिवसभरात 200 लिटर दुधाचं उत्पादन मिळत आहे। आमच्या पूर्ण उद्योगाचं मूळ आहे की आम्ही बायांना जास्तीत जास्त उद्योग देऊ शकलो पाहिजे। बायांनीच जास्तीत जास्त पुढे येऊन शेतीमध्ये म्हणा किंवा डेअरीमध्ये म्हणा प्रत्येकाच्यामध्ये पुढे येऊन काम करायला पाहिजे। हा सर्वात महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे। यामिनीताईंनी जनावरांच्या शेणापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे। त्याचबरोबर शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या 3 कुटुंबांसाठी त्यांनी गोबर गॅसची उभारणी केली आहे। यामिनीताईंचे वडील भैयासाहेब कदम यांना 3ही मुली। त्यांनी मुलाचा आग्रह कधीच धरला नाही। यामिनी आणि मनोज यांना देखील सई आणि जुई या 2 मुलीच आहेत। वडिलांप्रमाणे त्यांनी देखील कधीच मुलाचा आग्रह धरला नाही। देशभरात बेटी बचावबद्दल जागरूकता निर्माण करावी लागत असताना भैयासाहेब कदम आणि जावई मनोज महलेंनी ही गोष्ट कृतीत उतरवली आहे। गेल्या काही दशकांपासून देशात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढतंय। दुर्गेचं रूप असलेल्या मुलीचं अस्तित्वच धोक्यात आलंय। त्याचबरोबर जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुद्धा आत्महत्या करतोय। या दोघांचं रक्षण करून त्यांना योग्य सन्मान दिला नाही तर समाजातली विषमता उद्रेकाकडे जाण्याची भीती आहे। हीच गोष्ट लक्षात घेऊन यामिनीताईंनी विदेशातली नोकरी सोडून गावाकडे शेती करायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी महल्ले दाम्पत्याचं आणि त्यांच्या उच्च शिक्षित मित्रांचं सध्या विदर्भात कार्य सुरू आहे।